श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण बनवणार आहे भरली वांगी. तर वांगी इथं स्वच्छ धुवून मधून कट करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे, जेणेकरून की वांगी काळी पडणार नाहीत. आणि आता मसाला तयार करून घेऊया. शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे चांगले भाजले की ह्यामध्येच खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे. आता हे थंड करून मिक्सरला बारीक करून घेऊया. तीळ, जिरे, लसूण, थोडीशी कोथिंबीर. आपल्याला हे सुकंच वाटायचं आहे, यामध्ये पाणी नाही घालायचं. तेलामध्ये थोडीशी जिरे, मोहरी, कोथिंबीर आणि हा बारीक केलेला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजला की टोमॅटो टाकायचा आहे. आता कांदा टोमॅटो भाजेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. लाल तिखट, हळद, धनेपूड, हिंग, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आणि हा बारीक केलेला मसाला. यामध्ये थोडंसं गरम तेल घालायचं आहे. थोडंसं तेल टाकलं की हा मसाला वांग्यातून बाहेर येत नाही आणि अशी चरचरीत वांगी खूप छान लागतात. नक्की करून बघा. हे आपल्याला वांगी 5 मिनिटं तेलामध्येच परतायची आहेत. आणि हा मसाला टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे यामध्ये आपल्याला. झाकणी मारून 5 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे. तर बघू शकता आपली मस्त अशी झणझणीत वांगी तयार आहे. तर कशी वाटली वांगी तुम्हाला नक्की सांगा. आणि ही वांगी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा.